आता कर्क रास की जेव्हा गुरु ट्रान्झिट करतोय म्हणजे 2 जून पासून ते 31 ऑक्टोबर पर्यंत, तर कर्क राशीच्या लोकांसाठी हे कसं असणार आहे? कर्क राशीच्या पहिल्या घरामध्ये आलाय जुपिटर, ज्याने ना ऑस्पिशियस टाइम राहील त्यांच्यासाठी. त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह होईल. जे पहिले हेल्थ खराब होत होती ती आता चांगली राहील. ठीक आहे. हा, म्हणजे क्रॉनिकल इलनेस जी होती ना ती आता कमी होताना दिसेल त्यांना. आणि इव्हन काय होतंय ना, त्यांचा 9th हाऊसचा मालक पहिल्या घरामध्ये बसलाय, ज्यामुळे त्यांचा ना राजयोग बनतोय. तर लकचा फेवर राहील, फादरचा फेवर राहील. इव्हन जे स्टुडंट आहेत ना, जे हायर एज्युकेशनसाठी ट्राय करत होते त्यांच्यासाठी हा चांगला टाइम पिरियड राहील. इव्हन स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करण्याचा, रिलिजियस प्रॅक्टिसेस करण्याचा जो त्यांचा प्लॅन असेल तर त्यांच्यासाठी पण हा चांगला टाइम पिरियड आहे. इव्हन ना रिलिजियस प्लेसेसवरती व्हिजिटही करू शकतात. लॉंग जर्नी डिस्टन्स पण ट्रॅव्हल करू शकतात, ते पण चांगलं राहील. फॉरेन सेटलमेंटचा पण प्लॅन असेल तिथे पण त्यांना ना चांगले मिळेल, कारण की लॉंग जर्नीचे जेवढे पण त्यांचे प्लॅन आहेत ना ते सक्सेसफुल होताना दिसत आहेत या टाइम पिरियड मध्ये. इव्हन जर ते ना स्टुडंट जे म्हटलं पहिले जे हार्डवर्क करत होते, जे त्यांना ना एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळत नव्हते ना, त्यांच्यासाठी पण हा बेस्ट टाइम पिरियड राहील, जिथे त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळतील. म्हणजे कर्क राशीसाठी खूप चांगलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर. हा, खूप चांगलं आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.